कहाणी मंगळागौरीची. 8 पाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला मुलबाळ नव्हतं. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी, पण निपुत्रिकाच्या हातची मी भिक्षा घेत नाही असं म्हणून तो निघून जाई. तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. नवऱ्यानी तिला एक युक्ती सांगितली. गोसावी येईल त्यावेळी दाराआड लपून बस आणि तो अल्लख म्हणताच त्याला सुवर्णाची भिक्षा घाल. तिने तसंच केलं. तेव्हा बोवांचा नेम मोडला. ते बाईवर खूप रागावले. तुला मूलबाळ होणार नाही असा त्यांनी शाप दिला. तिनं गोसाव्याचे पाय धरले. मग त्यांनी तिला उशाप दिला. ते म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग की निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा. जिथं घोडा अडेल तिथे खण. तिथे तुला देवीचं देऊळ लागेल. देवीची मनोभावे प्रार्थना कर. ती तुला पुत्र होईल असा आशीर्वाद देईल. असं बोलून गोसावी निघून गेले. तिनं आपल्या पतीस सारी हकीकत सांगितली. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं त्यानं खणलं. त्याला देवीचं देऊळ लागलं. ते देऊळ सुवर्णाचं होतं. आत देवीची मूर्ती होती. त्याने मनोभावे देवीची पूजा केली. देवी त्याला प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. तो म्हणाला, गुरढोरं आहे, धनद्रव्य आहेत, पण पोटी पुत्र नाही, म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागं एक आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं आणि ती अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर त्यानं पाय दिला, झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. पोटभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहू लागला तर आपल्या मोठेत एकच आंबा आहे. असं त्यानं 4-5 वेळा केलं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे, तेवढंच घेऊन घरी जा. तो ते फळ घेऊन घरी आला. त्यानं बायकोला ते खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले आणि माण्याची बायको बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी तो वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली आणि 10व्या वर्षी लग्न करा असं ती म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असं पतीने तिला सांगितलं. काही दिवसांनी मामाबरोबर त्याने मुलाला यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, त्यांना वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण झालं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांड द्वाडे, काय रांड द्वाडे. तेव्हा ही मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडणार कसं? त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबाप चिंतेत पडले. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून ते धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे त्यांच्या दृष्टीस पडले. मामापासून त्यांनी भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयताना गौरी हारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व काही तसंच केलं. दृष्टांतात घडल्याप्रमाणे सारं काही घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. तिनं त्याला लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली आणि पहाटे उठून तो आणि त्याचा मामा मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं
आपल्या आईला वाण दिलं. आईने उघडून पाहताच आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला त्याने आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही तिला पटेना. आई बापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा काय सापडणार. म्हणून मग त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन गेले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केलं, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. आणि एके दिवशीच भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं आणि यमदूत पळून गेले आणि गौर अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ. म्हणून ते परत येऊ लागले. ते पुन्हा लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला या. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं त्या दोघांना घरी आणलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं आपली अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ काय खूण आहे. त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं ती म्हणाली. तिनं सांगितलं, मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिचीच कृपा. सासर माहेरची, घरची दारची माणसं सगळी एकत्र आली. त्यांनी त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा सगळ्यांना होवो. आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.